एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आजचा जो व्हिडिओ आहे, जे एसएसटी चे लॉंग आन्सर आहेत ते तुम्ही करताय पण तुमच्या लक्षातच राहत नाही आणि केलं तरी 10 मिनिटात तुम्ही ते विसरून जाताय. तर याच्यासाठी काय करावं लागेल तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की एसएसटी चे लॉंग आन्सर आहेत, जो आपण ब्रीफ क्वेश्चन म्हणू, ते आपल्याला कसे लर्न करायचे आहेत आणि कसे आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहेत याचे ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण पाहूयात हाऊ टू लर्न लॉंग आन्सर सोशल स्टडीचे. तर मराठी एसएसटी मध्ये जे लांब उत्तरे आहेत किंवा ब्रीफ क्वेश्चन आन्सर आहेत ते कसे लक्षात ठेवायचे. तर आपण आधी पाहूयात की प्रथम समजून घ्या, समजून अभ्यास करा. एसएसटी एक असा सब्जेक्ट आहे की तो रट्टा मारून किंवा पोपटपंची करून होत नाही. तो आपल्याला समजून घ्यावा लागतो. जसं की इतिहास वगैरे आहे त्यामधले आपल्याला हिस्ट्री समजून घ्यावी लागते आणि समजून घेतल्यानंतरच तो आपल्याला व्यवस्थित लर्न किंवा अभ्यासता हा येतो पहा. तर पाठांतर करण्याआधी उत्तर समजून घ्या. आप डायरेक्ट क्वेश्चन लेते हो, रट्टा मारने लगते हो. ओके, तो ये नहीं करना है, ये गलत है. जेव्हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ते व्यवस्थित समजून घ्यावं लागेल तुम्हाला आणि नंतर तुम्हाला ते म्हणजे लर्न करण्यामध्ये सोपं जाईल. आणि हा प्रश्न कशाबद्दल आहे, जे क्वेश्चन पूछा है ये क्वेश्चन किस चीज के बारे में है, ये आपको समझ आना चाहिए. आणि मुख्य मुद्दे कोणते आहेत, तर या प्रश्नामध्ये कोणते कोणते मुख्य मुद्दे आहेत किंवा या उत्तरामध्ये काय नेमके कोणते पॉइंट आहेत, ओके, ते आपल्याला समजणं हे आवश्यक आहे. ओके, आणि समझलं कि पाठ करना सोपं जातं. कोई भी चीज है हमें अच्छे से अंडरस्टैंड हो जाती है तो हमें उसको जल्दी समझना आसान होता है, या तो मतलब ते खूप सोपं जातं आपल्याला समजून घ्यायला जर आपल्याला एखादा प्रश्न एखादा आन्सर आपल्याला जर कळलं असेल तर. ओके, नेक्स्ट जर पाहूयात आपण छोटे म्हणजे उत्तर काय करायचं, छोट्या भागामध्ये डिवाइड करायचं. आता मोठा प्रश्न आहे, ओके, आणि एसएसटी असं आहे की आपल्याला पॉइंट मध्ये लिहायचं आहे तर ते आपल्याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये विभागायचं असतं. म्हणजे डिवाइड करा आधी, त्यामध्ये मोठं उत्तर एकदम लक्षात ठेवू नका. ओके, डायरेक्ट ब्रीफ क्वेश्चन आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं, ते तुम्हाला खूप हार्ड जाईल. तर आधी आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. आधी प्रस्तावना, ओके, आधी त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यामध्ये म्हणजे काय आहे इंट्रोडक्शन आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. नंतर मुद्दे, नेमके पॉइंट्स, आता आपण एसएसटी पॉइंट्स मध्येच लिहावं लागतं तर पॉइंट्स कोणते कोणते आहेत, कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल आणि त्यातून मग कन्क्लुजन काय निघत आहे, निष्कर्ष काय निघत आहे. अशा टाईपनं जर तुम्ही जर छोटे छोटे म्हणजे भागामध्ये उत्तर डिवाइड केले तर तो जास्त तुम्हाला समजेल. एक एक भाग वेगळा वेगळा शिका. म्हणजे आधी इंट्रोडक्शन पहा, नंतर पॉइंट्स पहा आणि नंतर त्याचं कन्क्लुजन पहा. हे असं जर तुम्ही ट्रिक केली तर तुम्हाला ऑटोमॅटिक म्हणजे ब्रीफ क्वेश्चन हे तुम्हाला जास्त समजेल किंवा लवकर लर्न होईल. मुख्य शब्द किंवा कीवर्ड्स लक्षात ठेवा. ओके, आता प्रत्येक प्रश्नामध्ये इम्पॉर्टंट वर्ड्स असतात. आपण जे पॉइंट मध्ये लिहितो 5-6 पॉइंटचा आन्सर असेल तर त्यामध्ये एक मुख्य पॉइंट असा असतो, त्याला आपण कीवर्ड म्हणू. तर पूर्ण वाक्य लक्षात ठेवण्याऐवजी तुम्ही ते महत्वाचा एक शब्द लक्षात ठेवा फक्त. ओके, जसं की उदाहरणार्थ त्याचं कारण असेल तर काय रिझन आहे, एक छोटेसे 1-2 वर्ड मध्ये असेल ते रिझन लक्षात ठेवा. परिणाम असेल एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तर परिणाम नेमका कशाचा झाला, कसा परिणाम झाला ते 1-2 शब्दामध्ये लक्षात ठेवा. आणि काही उपाय वगैरे असेल तर अशा टाईपचे काही प्रश्न असतील, ओके, कारणे असतील, परिणाम जर दाखवला असेल किंवा उपाय, तर त्यामध्ये काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग त्या शब्दांवरून जर तुम्ही उत्तर स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरी बेस्ट राहील. असं नाही की तुम्हाला डायजेस्टचीच किंवा पुस्तकीच भाषा ऍज इट इज वापरा, असं काही नाही. तुम्ही फक्त कीवर्ड्स जरी लक्षात ठेवले, 4 मुद्द्यांचे 5 मुद्द्यांचे एक 4-5 कीवर्ड्स जरी तुम्ही काढले प्रत्येक प्रश्नाचे आणि ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहिले तरी तुम्हाला चांगले मार्क हे भेटू शकतात. नंतर आहे एक नंतरची ट्रिक म्हणजे लिहून असा सराव करा. राइटिंग प्रैक्टिस, लिख लिख कर आपको प्रैक्टिस करना है. तर फक्त वाचून चालत नाही. आप बस क्वेश्चन पढ़ रहे हो और फिर आपके ध्यान में नहीं रहेगा तो आपको क्या करना है, एक बार पढ़ना है, एकदा वाचा, पुस्तक बंद करा आणि नंतर आठवण करून लिहा. म्हणजे आठवणीतून लिहा, लिहिण्याचा प्रयत्न करा, लिहून सराव करा. लिहिल्यानंतर उत्तर हे पक्क लक्षात राहतं. अशा प्रकारे तुमचं लॉंग आन्सर हे लवकर लर्न होईल. नंतर पुनरावृत्ती, हे तर आवश्यक आहे, रिव्हिजन करणं आवश्यक आहे. तर नेमकं रिव्हिजन करणार कशी तुम्ही, तर ही एक पद्धत ही सोपी आहे, ती वापरा. पहिली वेळ काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही जे क्वेश्चन आन्सर लर्न केलेला आहे त्याच दिवशी त्याची पहिली रिव्हिजन केली पाहिजे. दुसरी वेळ लगेच दुसऱ्या दिवशी रिव्हिजन करा त्याच प्रश्नाची. आणि तिसरी वेळ म्हणजे 3 ते 4 दिवसानंतर त्याच प्रश्नाची अजून एकदा तुम्ही रिव्हिजन करू शकता किंवा पुनरावृत्ती करू शकता. तर अशा पद्धतीने पण तुमचं म्हणजे लॉंग आन्सर चांगलं लक्षात राहील आणि ते कधीच विसरणार नाही. नेक्स्ट जर आपण पाहिलं ट्रिक्स काय असेल
अजून जर आपण पाहिलं तर मुद्द्याच्या पहिल्या अक्षरापासून शब्द किंवा वाक्य तयार करा. ओके, जे पण प्रश्न दिला आहे, ज्याचं उत्तर आहे, ज्याचा जो मुद्दा आहे, त्याच्या पहिलं अक्षर लक्षात ठेवा. त्याच्यापासून एक सोप्पा असा तुमच्या हिशोबाने तुम्ही एक लक्षात राहील असं वर्ड किंवा वाक्य तयार करा. ओके, ते पण तुम्ही यूज करू शकता आणि लक्षात ठेवायला पण आपल्याला मदत होते. नेक्स्ट जर आपण पाहिलं, एकतर मोठ्याने वाचा. जो प्रश्न उत्तरे जे तुम्ही लर्न करतायत, समजून घेऊन लर्न करतायत, ते तुम्ही मोठ्याने वाचा. ओके, स्वतःला शिकवत आहात असं समजून वाचा. ओके, नंतर मोठ्या आवाजाने वाचलं की जास्त म्हणजे लक्षात राहतं. ओके, तर अशी एक पद्धत तुम्ही वापरून पाहू शकता. स्वतःचे नोट्स तयार करा. पहा, डायजेस्टची भाषा असेल, रीडरची भाषा असेल, त्याच्यापेक्षा बेस्ट राहील की तुमचे स्वतःचे नोट्स काढा, सेल्फ नोट्स काढा. मुद्द्यांमध्ये लिहा, व्यवस्थित मुद्देसूद लिहा. महत्वाचे शब्द जे आपण म्हणू, कीवर्ड्स आहेत ते अंडरलाईन करा. ओके, आणि परीक्षा आधी ते म्हणजे ते तुमच्याकडे वहीमध्ये सेफ राहील आणि तुम्ही परीक्षा जवळ आल्यानंतर ती रिव्हिजन तुम्ही पटकन असं करू शकता आणि ते करणं तुम्हाला एकदम सोपं जाईल आणि लक्षात राहील. आता रोजचा अभ्यास प्लॅन, जसं की आता तुम्हाला मोठ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे करायचं आहे, ब्रीफ क्वेश्चन आपको करना है, तो कैसे करना है? अभी इतना सारा सिलेबस है, 10th में इतना सिलेबस होता है, तो करना कैसे है? डेली दररोज 2 ब्रीफ क्वेश्चन ओके पाठ करणं आवश्यक आहे. 30 मिनिटे आधी ते समजून घ्या. 2 क्वेश्चन अच्छे से 15-15 मिनट एक क्वेश्चन आपको अच्छे से समझ लेना है. 15 मिनट में वो 2 क्वेश्चन लिख कर लेना है. इसके हिसाब से आपकी लिखने की भी प्रॅक्टिस अच्छे से हो सकती है. म्हणजे रायटिंग पण तुमची चांगली होईल. ओके, स्पीड वगैरे वाढेल आणि 10 मिनिटात रिव्हिजन करा. म्हणजे डेली तुम्हाला एक 40 ते 45 मिनिट 2 ब्रीफ क्वेश्चन अच्छे से लर्न करना है. ओके, अशा प्रकारे तुम्ही जर ब्रीफ क्वेश्चन केले, सगळ्याच म्हणजे तुमचं जे सिलेबस आहे, SSTचं असेल किंवा अजून दुसरं काही असेल, सगळ्यांचे ब्रीफ क्वेश्चन एका धड्यामध्ये 4-5 असतील. ओके, त्यातले जर डेली तुम्ही 2-2 क्वेश्चन केले तरी एका दिवसात तुमचे म्हणजे 2 दिवसात तुमचे 2 धडे वगैरे, एकाच धडा वगैरे होऊन जाईल व्यवस्थित. जर अशा प्रकारे जर तुम्ही ब्रीफ क्वेश्चनची प्रॅक्टिस केली, लर्न केलं, तर तुम्हाला नक्कीच लॉंग आन्सर कधीच विसरणार नाही. तर धन्यवाद. असंच अजून भेटूयात आपण नेक्स्ट नवीन अशाच व्हिडिओमध्ये. ओके, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.